हा कोणताही शॉर्टकट नाहीये, पण कन्सिस्टन्सी हेल्दी डाएटचा जर तुम्ही याला भाग करत आहात, आज आपण हाच इंटरेस्टिंग विषय थोडा वेगळ्या अँगलने समजून घेणार आहोत. मध्ये कन्वर्ट होतं आणि व्हिटॅमिन ए ही रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, जे ब्लड फ्लो सुधारायला मदत करतात. म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी दरम्यान एनर्जी टिकून राहते. जर तुमची बॉडी इंटरनली वीक असेल तर कितीही इच्छा असली तरी परफॉर्मन्स टिकत नाही. गाजर म्हणजे फक्त डोळ्यांसाठी चांगलं एवढंच आपण ऐकलंय. पण एक क्वेश्चन, गाजर तुमच्या फर्टिलिटी आणि सेक्शुअल ताकदीवर काही फरक करू शकतं का? आज आपण हाच इंटरेस्टिंग विषय थोडा वेगळ्या अँगलने समजून घेणार आहोत. पहा, फर्टिलिटी म्हणजे बाळ होणं इतकंच नाही, तर पुरुषांमध्ये स्पर्म क्वालिटी, काउंट आणि मॉर्टिलिटी, आणि महिलांमध्ये हार्मोन बॅलन्स, ओव्युलेशन हे सगळं त्यात येतं. आणि सरप्राइझिंगली डाएट इथे खूप मोठी भूमिका बजावतं. आता गाजराकडे येऊया. गाजरामध्ये बेटा कॅरोटीन खूप प्रमाणात असतं. शरीरात जाऊन ते व्हिटॅमिन ए मध्ये कन्वर्ट होतं आणि व्हिटॅमिन ए ही रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पुरुषामध्ये हे स्पर्म प्रोडक्शन आणि क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं. थोडं खुलं बोलायचं झालं, आज जणांचा खूप लाईफस्टाईल असा आहे की जंक फूड, स्ट्रेस आणि कमी झोप यामुळे स्पर्म काउंट कमी होणं, कमजोरी येणं हे कॉमन झालंय. अशा वेळी गाजर सारखी अँटीऑक्सिडंट्स रिच फूड बॉडीला रिपेअर करायला मदत करतात. आता स्टॅमिना आणि ताकदीवर, अनाथ स्टॅमिना आणि ताकदीचा अँगल. गाजरमध्ये नॅचरल नायट्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ब्लड फ्लो सुधारायला मदत करतात. म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी दरम्यान एनर्जी टिकून राहते आणि परफॉर्मन्स स्मूथली होतो. एक छोटं प्रॅक्टिकल एक्झाम्पल, जर तुमची बॉडी इंटरनली वीक असेल तर कितीही इच्छा असली तरी परफॉर्मन्स टिकत नाही. पण जर तुम्ही रोजच्या डाएटमध्ये गाजर, बीटरूट सारख्या गोष्टी ॲड केल्यात तर बॉडी हळूहळू स्ट्रॉंग होते. महिलांमध्ये हार्मोनल इनबॅलन्स, लो एनर्जी, थकवा यामुळे फर्टिलिटीवर परिणाम होतो. गाजरमध्ये न्यूट्रिएंट्स, हार्मोन्स बॅलन्स ठेवायला मदत करतात, त्यामुळे ओव्युलेशन सायकल इम्प्रूव्ह होण्यास सपोर्ट मिळतो. पण फक्त एक गोष्ट क्लिअर, गाजर खाल्लं म्हणून लगेच फर्टिलिटी बूस्ट होईल असं नाहीये. हा कोणताही शॉर्टकट नाहीये, पण कन्सिस्टन्सी हेल्दी डाएटचा जर तुम्ही याला भाग करत आहात तर ते युजफुल आहे. आणि हो, कसं खायचं? रॉ गाजर खाल्लं, ज्यूस घेतला किंवा सॅलेडमध्ये ॲड केलं, पण रोज छोट्या प्रमाणात घेतलं तर जास्त फायदा होतो. जर तुम्हाला फर्टिलिटी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, स्पर्म काउंट खूप कमी आहे किंवा सेक्शुअल कमजोरी जाणवत आहे, घरगुती उपचारांवर डिपेंड राहू नका. यासाठी एक्सपर्ट गायडन्स गरजेचं आहे. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात आणि शनिवारी, रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात. म्हणून प्रॉब्लेम इग्नोर करू नका, कारण योग्य वेळी योग्य सल्ला घेतला तर सोल्युशन नक्की मिळतं. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या इंटरेस्टिंग विषयाबरोबर.